नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मोड आलेल्या मटकीची भाजी बनवणार आहे. यासाठी 2 बटाटे घेतलेले आहेत. वरचं साल काढून फोडी बनवून घ्यायच्यात आणि 1 वाटीभर मटकी घेतलेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता या कुकरमध्ये बटाटे टाकून घ्यायचेत आणि ह्याच्यातच मटकी धुवून टाकायची. घरी जर भिजवली तर धुवायची गरज नाही. बाजारातून आणले स्वच्छ मीठ टाकून धुवून घ्यायचे. आता 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचे, थोडीशी हळद टाकायची. मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता इथं शिट्ट्या झालेल्या आहेत 2. गॅस बंद केलेला आहे. आता इथं फोडणीसाठी कांदा कट करून घ्यायचा आहे. एकदम बारीक कट करायचा आहे. आता इथं अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. जास्त जर घेतला तर आंबूस होण्याची शक्यता असते, त्यामुळे मी अर्धाच घेतलेला आहे. आता इथं वाटण तयार करायचे. खोबरं, अद्रक आणि हिरवी मिरची. आता इथं गॅसवर कढई ठेवायची आणि फोडणीसाठी तेल टाकायचे. आता तेल मी अंदाजावर टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर 1-2 पळ्या टाकून घ्यायचे तेल. आता इथं मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. जिरे मोहरी तडतडल्यावर याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. आता कांदा 1-2 मिनटं तळून घ्यायचा आहे. आता इथं कांदा थोडासा भाजत आल्यावर याच्यामध्ये वाटलेली पेस्ट टाकून घ्यायची. आता कांदा लसूण तळलेला आहे. आता याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घ्यायचे. आता इकडं थंड झालेलं कुकर एकदम छान असं बघू शकता, एकदम छान शिजलेले मटकी आणि बटाटा ते बघू शकता, एकदम मऊ झालेला आहे. आता मसाले टाकून घ्यायचे. धने जिरे पावडर टाकायचे, गरम मसाला टाकायचे, घरगुती काळा तिखट टाकायचे, बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकायचे. आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण शिजताना टाकलेलं आहे. आता ही शिजलेली मटकी आणि बटाटा टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडंसं, मी टाकलेलं नाही. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता ही तर भाजी तयार झालेली आहे बघू शकता. आता 1 मिनिटभरच भाजी गॅसवर ठेवायची आणि गॅस बंद करायचा. आता छान अशी भाजी शिजलेली आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. घरातल्या सर्वांनाच आवडते या पद्धतीची भाजी. तुम्ही पण नक्की बनवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.